नमस्कार, कसे आहात सर्वजण? तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर आज गेल्या गुरुवारी सुद्धा मी सायंकाळीच पूजा केली होती आणि आज सुद्धा सायंकाळीच केलेली आहे. तर बऱ्यापैकी आपली उंबऱ्याची पूजा झालेली आहे आणि सायंकाळची देवपूजा सुद्धा झालेली आहे. ही पूजा सुद्धा मांडून झालेली आहे आणि स्वयंपाकामध्ये वरण शिजलेला आहे. आणि आता बाकीचं जे आहे सगळी पूजा मी तुम्हाला शेअर करणार होते डिटेलमध्ये, जशी की आपली पहिल्या गुरुवारी झाली होती तशी. तर थोडीफार जेवढी शक्य होईल तेवढी करत आहे. आणि लाईट गेलेली आहे अचानकच, तर लाईट गेल्यामुळे आता तर काहीच दिसत नाही आहे. तर चला असं मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं थोडंसं शेअर करते. आता लाईट गेल्यामुळे मला स्वयंपाकसुद्धा काय करता येईल काहीच सांगता येणार नाही आहे. तर त्यासाठी जेवढं होईल तेवढं मी करते. तर चला भेटूया पुन्हा. तर चला, पूजेसाठी सर्वप्रथम आपण जे करायचं असतं ते म्हणजे स्वस्तिक काढून घ्यायचं असतं. जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची असते. तर मी घेतलेली आहे, जागा वगैरे स्वच्छ केलेली आहे, पुसून घेतलेली आहे, तिथे स्वस्तिक काढून घेतलेले आहे. आणि आपली जी छोटीशी वडणी आहे त्याच वडणीची आपण साडी नेसवतो. आणि ह्याच्यामध्ये मदत म्हणजे मला सुदर्शनने केलेली आहे. तर चला, सुदर्शनने मदत एवढ्यासाठी केलेली आहे की सायंकाळी पूजा करायची होती, स्वयंपाकसुद्धा करायचा होता आणि हे सर्व मला 8 वाजेपर्यंत आवरायचं होतं म्हणून. तर इथं काय केलेलं आहे, कलशाला जी वडणी आहे त्या वडणीची आपण साडी नेसवतो. आपण काही इकत वस्त्र वगैरे नाही आणलेले. तर इथं कलश जो आहे तो सर्वप्रथम आपण तयार करून घेतलेला आहे. कलशामध्ये हळद, कुंकू, अक्षता, नाणं टाकून घेतलेलं आहे, नारळ बसवलेला आहे आणि छान अशी वडणीची जी साडी आहे ती आपण नेसून घेतलेली आहे. आणि लाईट गेली होती त्यामुळे तुम्हाला बाकीचा जो व्हिडिओ आहे तो मी शेअर नाही केलेला आहे. इथं मी आला बाई फुल त्याचा ठोला घ्यायचा. तर इथं मी सर्व बाजूने रांगोळ काढून घेतलेली आहे. 2 तुपाचे दिवे भरलेले आहेत. इथे साईडने जी आहे ती सुद्धा आपले लक्ष्मीचे पावलं काढलेली आहेत. त्यावरती थोडेसे हळदी कुंकू टाकून घेते आणि थोड्याशा अक्षता टाकून घेते. त्याचबरोबर समईला सुद्धा हळदी कुंकू अक्षता टाकून घेतलेले आहेत. अगरबत्ती लावून घेतलेली आहे. इथे 5 फळ ठेवलेले आहेत आणि इथे आपली अजून पूजा बरीचशी बाकी आहे. इथे एक लक्ष्मीला देवाचं फूल वाहिलेलं आहे. थोडासा गजरा करून वाहते. आणि इथं सायंकाळची वेळ आहे. संध्याकाळी मी सकाळी मला झालं नाही तर रांगोळ मात्र थोडीशी मोडलेली आहे. आणि इथे मी उंबऱ्याचं जे लेपन आहे ते करून घेतलेलं आहे. मस्त अशी पूजा झालेली आहे आपली. आपली सायंकाळची दिवाबत्ती झालेली आहे. इथे साहेबांनी छानपैकी अशी मस्त गुलाबाची काही आणि हे फुलं आणलेली आहेत. तर सर्व मी पूजा जी आहे ते अजून बरीच काही बाकी आहे, अजून थोडीशी मांडलेली आहे. अगोदर आता भात लावून घेते आणि नंतर राहिलेली पूजा जी आहे ती करून घेते. तर इथे शेवया ज्या आहेत त्या घरच्या शेवया आहेत आणि ह्या तुपामध्ये मी काय केलेल्या आहेत, भाजून घेतलेल्या आहेत. कारण म्हटलं खूप दिवस झालं शेवयाची खीर केलेली नाही आहे आणि कच्च्या ज्या शेवया आहेत त्या आपल्याकडे नव्हत्या, संपलेल्या होत्या. त्यासाठी ज्या घरच्या होत्या ना त्याच मी भाजून घेतलेल्या आहेत. म्हटलं चला पहिल्या वेळेस घरच्या शेवयाची सुद्धा खीर कशी होते ते बघूया. कारण ह्या शेवया ज्या आहेत आपण तिखट करतो, कधी शेवयाचा भात करतो, तर कधी दूध भात साखर खातो. तर त्यासाठी ह्या पण खूप छान लागतात. म्हणून म्हटलं खिरीच्या पद्धतीनं कशा होत्यात त्या एकदा बघूया. तर त्यासाठी मी छान अशा लाल होईपर्यंत तुपामध्ये भाजून घेतलेल्या आहेत. छान ह्याला ब्राऊन रंग आलेला आहे. आपला भात एकीकडे शिजलेला आहे, पण भात जो आहे तो पूर्ण म्हणजे कुकर उतू आलेला आहे बाहेर. त्यामुळे गॅस बराचसा आपला हे झालेला आहे, गॅसवरती म्हणजे पूर्ण राडा झालेला आहे. आणि इथं आपल्या शेवया ज्या आहेत त्या भाजून झालेल्या आहेत. मस्त खरपूस अशा शेवया ज्या आहेत त्या भाजलेल्या आहेत. आणि ते सुदर्शननं बघा किती छान अशी वेणी तयार केलेली आहे आपल्या देवीसाठी. आणि ही बघा आपली दिवे वगैरे लावून झालेले आहेत. कुणाला मस्त पूजा मांडली. तर इथं हे थोडंसं कस्टर्ड पावडर जे आहे ते मी इथं टाकलेलं आहे आणि ते दुधात टाकून घेते. थोडंसं ह्याची दुधाला उकळी आल्याच्या नंतर मी शेवया याच्यात घालणार आहे.
आणि हे आपण शेवया टाकल्याच्या नंतर घातलं तरी पण चालतं. तर त्याला उकळी आलेली आहे. लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी. शेवया जे आहेत तिने आपल्या घरात वास करा. तर इथे सुदर्शन जी आहे ती पोथी वाचून घेतलेली आहे आणि इथे काय केलेलं आहे, पूजा जी आहे ती सर्व मांडून घेतलेली आहे. आपली मांडलेली होती पूजा तर, आणि पूजा वगैरे जी आहे ती केलेली आहे. पोथी वाचून झालेली आहे. पुन्हा एकदा हळद कुंकू अक्षता वाहून दर्शन म्हणजे जे पण आपलं दर्शन आहे ते घेतलेलं आहे. तर चला, इथं पूजा आरती झालेली आहे, नैवेद्य दाखवलेला आहे आणि आपली खीर, वरण, भात, चपाती जी साधा सिंपल नैवेद्य आहे तो मी बनवलेला आहे. आणि इथे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि ओम नमः शिवाय.